नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तर गुलाबजाम म्हटलं तर ते सर्वांनाच आवडतात. तर आज मी तुम्हाला खव्याचे गुलाबजाम बनवून दाखवणार आहेत. छान मऊ, रसरशीत आणि स्पॉन्जी असे बनतात. अचूक पद्धतीने पाव किलोच्या प्रमाणामध्ये न बिघडता परफेक्ट भरपूर टिप्ससह रसरशीत गुलाबजाम तयार करून दाखवलेले आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला सुरुवात करूया. सुरुवातीला गुलाबजाम तयार करण्यासाठी पाक बनवायचा आहे. तर या ठिकाणी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये सुरुवातीला 1 वाटी आणि त्याच वाटीच्या प्रमाणात पाव वाटी म्हणजेच एकूण 1.25 वाटी साखर घातली आणि 1.25 वाटी साखरेसाठी 2 वाटी पाणी घातलं किंवा तुम्ही 1 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी सुद्धा घेऊ शकता. आता मध्यम आचेवर साखर ही पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची. त्यानंतर पाण्याला चांगली उकळ आली की यामध्ये साधारणपणे 10 मिनिटांनंतर पाव चमचा वेलची पावडर घातली. वेलची पावडर घातल्याने मस्त फ्लेवर येतो. शिवाय यामध्ये तुम्ही केशरही ऍड करू शकता. तर इथे बघा, एकतारी किंवा घट्ट असा पाक तयार करायचा नाही, तर साखरेचा पाक पातळ पण चिकट असा तयार करायचा. म्हणजे तो पोटांमध्ये असा चिकट लागला पाहिजे इतका तो शिजवायचा. तर चला गॅस बंद करूया आणि पाक तयार आहे तर हा साईडला ठेवूया. त्यानंतर इथे प्लेट मध्ये बघा पाव किलो खवा घेतलेला आहे. तर गुलाबजाम तयार करण्यासाठी खवा कसा घ्यायचा, तर तो बघा असा क्रीम कलरचा असतो तो खवा वापरायचा. मस्त ताजा आणि फ्रेश असा खवा गुलाबजाम तयार करण्यासाठी वापरायचा. हाताला बघा असा नरम लागतो आणि याचा वास सुद्धा येत नाही. छान फ्रेश असा खवा मी या ठिकाणी घेतला आहे आणि पाव किलो वाटीमध्ये काढला तर तो 1 वाटी भरलेला आहे. तर आता खवा हा हाताने चांगला मळून घ्यायचा आहे. तर बघा प्लेट मध्ये खवा काढून तो बघा हाताचा तळवा असतो त्या तळव्याच्या सहाय्याने असा स्मॅश करून घ्यायचा. खवा जेवढा आपण हाताने चांगला नरम करून घेऊ, स्मॅश करून घेऊ, तेवढे गुलाबजाम आपले छान सॉफ्ट असे तयार होतात. त्यामुळे ही प्रोसेस नक्की करा. मस्त सॉफ्ट असा गोळा तयार होतो आणि या प्रोसेसने जर तुम्ही गुलाबजाम तयार केले ना तर ते अगदी सॉफ्ट आणि मस्त असे मऊ रसरशीत तयार होतील. बघा मळून झालेला आहे खवा आणि हाताला अजिबात तो चिटकत नाहीये. इतपतच तो मी चांगला स्मॅश करून घेतला. आता यामध्ये आपल्याला मैदा वापरायचा आहे. तर इथे मी अर्धा वाटी मैदा घेतलेला होता, परंतु फक्त पाव वाटी मैदा मी यात घातलेला आहे. तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. परंतु जर खवा हा पातळ असेल तर यामध्ये 1 ते 2 चमचे मैदा हा अधिक लागू शकतो. तर बघा घातलेला मैदा हा खव्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा. पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी पाव वाटी मैदा हा परफेक्ट असं प्रमाण आहे. अगदी मऊ पण नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही. मध्यम स्वरूपाचं पीठ या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे. तर बघा खव्यामध्ये मैदा हा चांगला मिक्स करून घेतला. छान सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे आणि मैदा सुद्धा बघू शकाल पाव वाटीच लागलेला आहे. तर आता हे पीठ सुद्धा तळव्याच्या मदतीने चांगलं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे मैदा सुद्धा चांगला एकजीव होईल आणि खव्यामध्ये मैदा हा एकसारखा मुरला जाईल. तर बघा मिनिटभर हे चांगलं मी एकसारखं स्मॅश करून घेतलं. एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे. तर आता तयार मिश्रणाचा छोटासा गोळा घेऊन गुलाबजाम व्यवस्थित वळला जातो की नाही ते बघायचा. म्हणजे पिठाला कुठेही क्रॅक जात नाही. छान एकसारखा गोळा तयार होतो की नाही ते बघायचं. नंतरच गोळे तयार करायला घ्यायचे. तर पिठाला कुठेही क्रॅक जात नाहीये. चांगले एकसारखा गोळा तयार होत आहे. तर आता गुलाबजामचे गोळे किंवा गुलाबजाम हे एकसारखे दिसण्यासाठी बघा थोडस मिश्रण घेतलेलं आहे आणि त्याचा लांबट आकार करून चाकूच्या मदतीने एकसारखे गोळे तयार करून घेते. म्हणजे गुलाबजाम हे एकसारख्या आकारात तयार होतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात. आता एक एक गोळा घेऊन हातावर छान गोलाकार आकार देऊन गुलाबजाम वळवून घेऊ. तर बघा मस्त एकसारखे गुलाबजाम या ठिकाणी तयार होणार आहे. कुठेही क्रॅक जात नाही. त्यासाठी पीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे क्रॅकही जात नाही आणि छान सॉफ्ट असे गुलाबजाम तयार होतात. आणि खवा आणि मैदा प्रमाणात घेतल्यामुळे त्याच प्रकारे व्यवस्थित स्मॅश केल्यामुळे चांगलं मळून घेतल्यामुळे ते तेलात सुद्धा विरघळत नाही.
किंवा चिरा सुद्धा पडत नाही, छान एकसारखे तळले सुद्धा जातात। तर बघा याच पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेते। दाखविल्याप्रमाणे जर असे मध्यम स्वरूपात गोळे तयार केले तर इथे 30 गुलाबजाम तयार झालेत। तर चला आता हे तळायला घेऊ। त्यासाठी गॅसवर तयार गोळे तळण्यासाठी ते तेलात बुडतील इतपत मध्यम आचेवर तेल तापत ठेवलं। तर बघा छोटासा गोळा घातल्यानंतर ते तेलातून वर येईल किंवा त्याला बुडबुडे येतील इतपत तेल तापवून घ्यायचं आहे। तर तेल हे गुलाबजाम तळण्यासाठी जास्तही कडक तापवायचं नाही, ते हलकसं बुडबुडे येतील इतपतच तापवून घ्यायचं। तयार गोळे हे मी 2 बॅच मध्ये तळणार आहे। तर सुरुवातीला बघा या ठिकाणी मी 9 ते 10 गुलाबजाम तळणार आहे। तेलात गोळे सोडल्यानंतर लगेच त्याला झाऱ्या लावायचा नाही, हलकासा रंग बदलला की नंतर झाऱ्याच्या मदतीने बघा दाखवल्याप्रमाणे हे गोळे असे अलगद वर करायचे, नाहीतर मग खालून ते डागले जातात। साधारणपणे पहिल्या बॅचला तरी हे असं करावंच लागतं। तर बघा आता रंग हा हळूहळू चेंज होत आहे आणि गॅस हा मी लो टू मीडियमच ठेवलेला आहे। हाय फ्लेमवर गुलाबजाम तळायचा नाही आणि गुलाबजाम तळत असताना बघा झाऱ्याच्या मदतीने असे गोलाकार ते फिरवत राहायचे, म्हणजे ते एकसारखे सर्व बाजूंनी तळले जातात। तर या ठिकाणी गुलाबजाम तळण्यासाठी पेशन्स हा खरंच खूप महत्वाचा आहे, तेव्हाच गुलाबजाम हे छान व्यवस्थित असे तळले जातात। तर गुलाबजाम बघा या ठिकाणी मी मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेतले आहे। जवळून बघू शकता मस्त एकसारखे तळले गेलेले आहे आणि कुठेही ते तेलात विरघळलेले नाही किंवा चिरा सुद्धा याला पडलेला नाहीये। तर हे एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि राहिलेले गोळे सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊ। तर इथे मध्यम आचेवर गुलाबजामची व्यवस्थितरित्या एक बॅच तळण्यासाठी 15 ते 16 मिनिटं नक्कीच लागतात। तर तळण्यासाठी तेल सुद्धा अतिशय कमी लागलेले आहे, तुम्ही बघू शकाल कुठेही तेलात विरघळले नाही किंवा चिरा पडल्या नाही, एकसारख्या रंगावर छान तळले गेले आहे। तर दुसरीकडे गुलाबजाम तळत असताना मी पाक सुद्धा थंड झालेला होता, तर तो हलकासा गरम करून घेतलेला आहे। तर हे तळलेले गुलाबजाम एका वाटीमध्ये मी काढून घेतले आणि ह्या तळलेल्या गोळ्यांवर लगेच कोमट पाक घालायचा। तर इथे पाक हा थंड झाला असेल तर तो कोमट करून घ्यायचा। तर बघा वाटीमध्ये संपूर्ण पाक घातलेला आहे। तर चमचाच्या मदतीने सर्व गोळे पाकामध्ये चांगले एकसारखे असे बुडवून घ्यायचे आणि पाक बघू शकता तुम्ही जास्तही घट्ट केलेला नाही, असा पातळच करून घ्यायचा। आता यावर झाकण घेऊन 5 ते 6 तासांसाठी हे असंच मुरत ठेवून द्यायचं। तर 5 ते 6 तास झालेले आहे, तुम्ही साईज बघू शकता गुलाबजाम हे छान फुललेले आहे। कोमट पाकामध्ये जर गोळे असे मुरत ठेवले तर ते छान लवकर पाकामध्ये मुरले जातात। साईज बघू शकता मस्त फुललेली आहे आणि हातामध्ये बघा दाबल्यानंतर गुलाबजाम छान रसरशीत झालेला आहे। तर हा आपण कापून बघूया। तर बघा पाक सुद्धा आतमध्ये मस्त मुरलेला आहे, आतून सुद्धा रसरशीत असा झालेला आहे। पाव किलोच्या प्रमाणात खवा वापरून योग्य प्रमाणात दाखवल्याप्रमाणे जर हे गुलाबजाम तयार केले तर परफेक्टच बनतात। करून बघा, तुमचा अभिप्राय कमेंटद्वारे कळवा। कोमट पाकात तयार गोळे मुरत ठेवले तर ते 5 ते 6 तासात चांगले मुरतात, रात्रभर मुरत ठेवायची गरजही पडत नाही। साखरेचे प्रमाण सुद्धा योग्य आहे, त्यामुळे मस्त गोडसर हे गुलाबजाम तयार होतात, आतून रसरशीत आणि मऊ असे तयार होतात। तर या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी हा गोडाचा पदार्थ नक्की करून बघा। आजची माझी खवा गुलाबजाम बनवण्याची पद्धत आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला नक्की फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।